नमस्कार मित्रांनो, सध्या आता एक न्यूज आली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की वर्षभर सोने खरेदी करू नका, ठीक आहे, आणि पेट्रोल जास्त वापरू नका, बाहेर जाऊ नका, लांबचा प्रवास करू नका, आणि घरगुती गॅस जो आहे तो जास्त वापरू नका। आता याच्यावर माझं 3 गोष्टी आहे। तुम्ही बोलता सोन्याचं दुकान सोनं खरेदी करू नका, ठीक आहे, नाही करत, तुम्ही दुकानं बंद करा ना। जे पण दुकान खुल्लं दिसेल नागरिक त्याच्यातून फुकटमध्ये सोनं घेणार खेचून, असं लावा, म्हणजे माणूस दुकान खोलणारच नाही। आणि पेट्रोल उरला, प्रश्न पेट्रोलचा। मग तुम्ही जे पोलीसवाले आहे तुमचे जो नेत्यांच्या मागे एक 40 गाड्या 20 गाड्या, तुम्ही स्वतः नेते लोक बाहेर नका निघा। तुमच्या बंगल्यावर बसून एसीची हवा फास करून एकदम बसून राहा घरामध्ये, बाहेर येण्याची तुमची काहीच गरज नाही, कारण तुम्ही असे काही नाही जनतेच्या काही कामात येतच नाही, ठीक आहे। दुसरी गोष्ट आहे गॅसची। तर गॅसची कमी ते माणसं आता लाकूड चुलीवर जेवण, याच्यावर जेवण, शेगडीवर जेवण, याच्यावर बनवणं चालू आहे। तर प्रश्न सुटला आता। मग आता नरेंद्र मोदीला पण सांगा, तुम्ही पण तुमची भारतामध्ये घाला, इकडे तिकडे दोरा, कुठे लंडन, श्रीलंका, अमेरिका, फर्लिंका तरलिंका याला त्याला जाऊ नका, आपलं गपचूप भारतामध्ये राहा, समजलं। दुसऱ्यांना नियम शिकवण्याच्या अगोदर पहिला स्वतःचं बघा। तुमच्या मागे किती गाड्या फिरतात, फालतूच्या गाड्या। तुम्हाला स्वतःला एवढी भीती आहे तर सोडून द्या ते पद, घरी बसा, कोणी काही बोलणार नाही। जास्त माजेलपणा दाखवेल तर मग इथे नेपाळसारखं होणार संपूर्ण भारत। नेपाळ हा भारतापेक्षा छोटा आहे, पण भारत हा किती मोठा देश आहे समजा। आणि भारतामध्ये जर नेपाळ लोकांसारखा एकत्र येण्याची क्रांती निर्माण झाली तर तुमच्या BJP वाला, आता तुम्ही शौचालयामध्ये गोडाऊन बनवून ठेवले ना, तिकडेही तुम्हाला झोपायला जागा भेटणार नाही, लपायला, लक्षात ठेवा। तर लक्षात ठेवा, स्वतः नियम पाळा, तेव्हा जनता नियम पाळेल।